माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 415 वर्षापूर्वी म्हणजेच इसवी सन 1606 साली दयामातेला समर्पित केलेला आपला मर्सेस धर्मग्राम, या धर्मग्रामाच्या या दफनभूमीत आपल्या कुटुंबातील, नात्यातील, मित्रपरिवारातील ज्या ज्या व्यक्ती मयत झालेल्या आहेत त्या सर्वांची सुरुवातीलाच मी आठवण करू इच्छितो. अशा आपल्या सर्व मृत बंधू भगिनीस परमेश्वरानं चिरंतन शांती द्यावी ही माझी प्रार्थना. लवकरच नवीन धर्मग्राम पालखी मंडळ स्थापन करण्यात येत आहे. मार्च 2020 साली आपल्या 20 गाव परिवारातून 130 नवीन सेवक नेते निवडलेले आहेत. मात्र कोरोना परिस्थितीमुळं त्या सर्वांचं प्रशिक्षण होऊ शकलं नाही. आर्चबिशपांच्या आदेशानुसार 29 ऑगस्ट आणि 4 व 5 सप्टेंबर आपण गटागटानं 4 गावासाठी प्रशिक्षण आणि त्यातूनच धर्मग्राम पालखी मंडळ स्थापन करण्यात येईल. पॅट सभासदाद्वारे आणि इतर ग्रुपद्वारे आपल्याला त्याची आगाऊ कल्पना दिली जाईल. ज्या दिवशी आपला गाव परिवार बैठकीला बोलावलेला आहे त्या दिवशी त्या त्या गावातील सर्व नवीन सेवक नेत्यांनी आवर्जून उपस्थित असावी. दुसरा मुद्दा, 8 सप्टेंबर धन्य कुमारी पवित्र मरिया हिचा जन्मदिन उत्सव आणि या जन्मदिन उत्सवाची आध्यात्मिक तयारी करण्यासाठी आपण 9 दिवस मोतमाऊलीचा नोवेना, वेलंकणी मातेचा नोवेना सहभागी होत असतो. यावर्षी वेलंकणी माता चर्च मर्देस वाघोली येथील मिसाची लिंक आदल्या दिवशी आपणास पाठवण्यात येईल. प्रभू शब्द, देवाचा शब्द आपल्या जीवनात किती महत्त्वाचा आहे आणि या देवशब्दाद्वारे श्रद्धेत, विश्वासात आपली जडणघडण होण्यासाठी आपलं मननचिंतन व्हावं. त्या अनुषंगानं हे नोवेनाचे 9 दिवस मर्देस वाघोली वेलंकणी माता चर्च मिसाद्वारे या नोवेनाच्या भक्तीत आपण सहभागी होत आहोत. माझा तिसरा मुद्दा, 26 सप्टेंबर रविवार आपल्या देवळाचा वार्षिक उत्सव आपण साजरा करीत आहोत. सद्य परिस्थिती लक्षात घेऊन आपण मनात आशा ठेवूया. तोपर्यंत देवळं उघडली तर खूप बरं होईल. नाहीतर सणाची आध्यात्मिक तयारी म्हणून बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार 3 दिवस त्रिदिन भक्ती आणि सणाची मिसा ऑनलाईन दाखविली जाईल. जमल्यास सणाच्या दिवशी संध्याकाळी डॉन बॉस्को युवक संघटना आयोजित आपल्या गाव परिवारातून सांस्कृतिक
कार्यक्रमाचं आपण आयोजन करत आहोत. त्यासंबंधी आपणास अधिक माहिती नंतर सांगितली जाईल. आपल्या देवळाच्या सणानिमित्त 16 पानाचा दया सावली अंक आपण प्रकाशित करत आहोत. सणानिमित्त मर्सेस भाविक सढळ हस्ते दान करत असतात. ज्या कोणाला सणानिमित्त दान देणगी द्यायची आहे त्यांनी 12 सप्टेंबरपर्यंत चर्च ऑफिसमध्ये जमा करावी. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी प्रभूचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहावा, जेणेकरून आपणा सर्वांस चांगलं आरोग्य मिळावं आणि आपल्या जीवनात शांती आणि सुरक्षितता लाभावी अशी प्रार्थनापूर्वक शुभेच्छा फादर अविनाश, फादर जो आणि आपल्या सर्व सिस्टरच्या वतीनं मी देत आहे. आणि खास करून आजच्या दिवशी 20 मार्च 2020 पासून या लॉकडाऊनच्या काळात रेकॉर्डिंग मिसासाठी श्री सुमित परेरा यांचं जे सहकार्य लाभत आहे त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देत आहे.